इकडं बघा आता तुमचं दाजी आले तर आणि दाजींकडे सगळी जण गेलात पळत. हे बघा जार दळण बघितलं का आणलं भयांनी दळण पण आणि जार पण. आणि इकडं बाप्पा गुडिया ओक्याने सामान घेऊन आला. मामा तू काय आणलं होय सामान आणलं होय. इकडे या मामी भाजीच्या चालल्या गप्पा बघा निवांत कंबर खाली करून. हाय का पाणी पाणी ते एक जार भरून पाणी शिल्लक राहतं ना त्याच्यामुळे प्या आता पाणी थंड. हा दे तो तिथं मन्या सुद्धा पाणी पितोय. झालं ती त्यांनी हल्लं ना त्याच्यामुळं. केशव मामा सोम मामा कुठे इथं ए पोरांनो इकडे या. खेळ कुठे गेलतात पाण्याला सांगावं कुठे गेलतात. नाही बस की बाप्पा बस की बस 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 हाय बस त्यात बस. बाप्पाचा पाय दुखतो या काय नाही खरं काही खायला मामाने खायला काय काय आणलंय बघते ती. अरे मामा आलेत की काय नाही खरं कोणाचंच नाही रे लक्ष. इकडे बघा सगळे असल्यावर कसं घर गच भरल्यावर दिसतंय कसलं भारी वाटतं या. काय का नाही गुड्या गुड्या गेली मामाकडे. ह्याला तहान लागली या पाणी पितोय मागाच्यापासून म्हण्या म्हण्या तिथं खायला आणलेलं द्या. दोघी पण झोपल्या तर अशा गप्पा मारतात का माणसं बसले ती दोघी जण झोपून गप्पा मारतायत. खेळायचं चाललंय ह्या दोघांचं इकडं कुठे इकडं ती दोघं तिकडे जाऊन बसले ती. होय पिशवी विकत घेतली काय काय झालं पाण्याला. गावातलं फिल्टर बंद पडलाय बगतवाडीतलं पाणी संपलंय मग हिंगणीला जावं लागलं. हिंगणीला जवळ जवळ माझ्या माहेरकड बाप्पा आपल्या गावाकडे गेलतो. 10 बाटल्या पाणी 10 लिटर पाणी कुठून आलं आणि ते पण जार कितीला 10 रुपयाला 20 लिटर पाणी 10 रुपयाला 10 रुपयाला 5 रुपये देतं ना. तिथं प्रायव्हेट आहे ते त्यांचं. होय हा प्रायव्हेट आहे आणि पाणी ओके शिवाला दाजीला फोन लावला होता की कधी केशव म्हणतोय मी बोलत होती. मी 2-3 वेळा फोन लावला मी बोलले की सोमो बी करत होता. गबाचा ही फसवत्यात तिघ पण म्हणल्यावरती गाडी चालवत्यात आणि कुठून कधी फोन करत होती. तिघ खोटं बोलतात हाय ना. तिघांचं पण म्हणल्यावर खोट आहे का नाही. बघा की इकडून बघा हे सगळं कसं काय दिसतंय. बावड्या कुठं राहिला. तर आमचा बाप्पा ना स्वीटीच्या लग्नाला आलती बघा त्याच्यावर आहे ना आता आले डोहाळ जेवणासाठी. बाप्पा मध्ये येऊन गेला पण वहिनी लेकर ही सगळी ना आता आले लग्नाला आलती त्याच्यावरती. 12 महिने झाले इकडं आलेलात वहिनी तुम्ही. 12 महिने झाले तुम्ही इकडं आलेलात. हा बाय गुडिया 12 महिने झालं. 1 वर्ष झालं तुम्ही इकडं आलेलात हाय का नाही म्हणाले. सोमा नाना कुठे येतं सोमा काका आता डायरेक्ट सुट्टीच्या बाळाच्या पुढच्या बर्थडेला ए मध्ये आधी येऊन जायचं. दिवाळी हा
ठरलंय आपलं हाय का नाही ताई? उन्हाळ्यात चक्कर मला कसं अशी एक नाही नाही केशव गेला बघा इकडे. हा, दिवाळी आणताय, हा. हाय. दिवाळी आणताय. या जी एक कंबर दुखते त्याच्यामुळे ती तशी हाडकं मोडतो. कळलं का? या बावड्याला कुठं सोडलं? बावड्या होय. हो 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 बघा कस काय खेळ चालू आहे. आणलं आणलं चला यांचा खेळ कशी बघतात हर्षा मामा कुठे आहेत तुझे? इथं आहेत वय. कुणाचं मामा इथं? तुझं वय आणि ह्यांचं सगळ्यांचं आहेत ना? पप्पी दे एक मग. दिली मग आले आले सगळी जांभळं काढायला गेलती. इकडे खायला आणलेलं इथंच ठेवलंय बघा. ह्याला घरात न्यायचं या. तर आज काय सगळं घर गच्च भरलेलं दिसतं इकडे बघा. बावडेच कुठं जाऊन बसला काय माहिती. पिल्या बॅग आतमध्ये ठेव रे सोन्या. पिल्या बॅग आतमध्ये ठेव की. निटण्या बाप्पा बाप्पा इकडे बाप्पा निटण्या बॅगे. आता म्हणत नाही ना तू जाऊ का माघारी? अयो हिचं वज भरतच या. तिला असं वड. तिला वडतच नेते की. ए बाबा थांब असं वड. थांब 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 तुला सगळं सांगावं थांब लागतं. थांब थांब. ती मला हालनाच सरळ करायला. कशी आम्ही आणले असेल बेळगाववरून. पण बेळगाववरनं आणली ठीक आहे. गाडीवर कशी आणली? सोमाने किती पुढं. होय ही पुढं सामान कसं काय इतकी मोठी बॅग पुढं. आणायचं असतं. तुझ्याला वेळ आणायचं. हा उद्या प्रियंकाला दुर्गाला कोमल वहिनीला तिल्याला हा हा चला ह्यांचा आता हे असंच चालणार आहे. ह्यांच्या गप्पा चालणार आहे दोघींच्या. ह्यांचा धिंगाणा चालणार आहे आणि ह्यांच्या चौघांच्या गप्पा चालणार आहेत. भावड्या गेलाय खाली. भावड्या पण येतो या. मी घेते आता स्वयंपाक उरकून पाठदिशी. आता 8 वाजून गेलेत बघा. हाय ना. तर चला काय नाही घर गच्च भरलंय. भारी वाटतंय. म्हणलं तुम्हाला पण सांगावं दाखवा. बाप्पा आलेत पूर्ण बाप्पाची फॅमिली आणि राधान वमडा पण आलेत बघा. आता केशव आणि भावड्या जाणार आहेत तर माघारी घरी. कारण उद्या घेऊन यायचं आहे प्रियंकाला आणि कोमल वहिनीला पिल्याला आणि दुर्गाला. तर चला व्हिडिओला करते इथं चियन. बाय बाय माम्या भाची. माम्या भाची बाय बाय. ह्यांचं घरात काय चाललंय काय करते ते हो का. आता घरगच भरलं इकडे. काय चाललंय? ठेव 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 नीट ठेव. हा आव ग आला का तू जाऊन बसली होय तिथं. चला झाली का झोप? नाही झाली. हा. मला माहिती आहे का माझं काय झालं. मग त्याच्यामुळेच तुला विचारलं की बरं आहे का. बरं आहे का नाही. हो तुला खोटं नाही. खोटं बोलत नाही मी. मी म्हणते होय तुला खोटं बोलतोय. अगं ती काय माहिती होय पिल्या मी एसीजी हा एसीजी तुला सांगतो काढली. माहिती की तू कॉलेजला हा डॉक्टरने नॉर्मल रिपोर्ट सांगितला. दुपारीच मी विचारलं का नाही तिला. तू होता का नाही? हा काय अडचण नाही मला. टेन्शन घेऊ नका. हा लय उन्हात फिरू नका. हा मग मी पण तुला तेच म्हणलं. तू टेन्शन घेतलंय केशव. टेन्शन घेतल्यावरच असं होतं. कारण मला चांगला अनुभव आहे. मला तर असं वाटायचं आता काय नाही खरं माझं. इतका म्हणजे व्हायचं ना
दम लागायचा नुसतं असं श्वास पण घेता येत नव्हता. टेन्शन चालू. मग मी तुला दुपारी तीच किती उशीर सांगत होते, काही गोष्टींचं तर काय पण टेन्शन जास्त घ्यायचं नाही कुठल्याच गोष्टीचं. असतो टेन्शन असतो ते प्रत्येक. पण मग दुपारी काय म्हणला टेन्शन नव्हतं काय? काय नाही काय काय मग तुला मी म्हणलंच की कोणालाच काय होऊ शकत नाही होय. टेन्शन मी तुला सांगितलं ना उदाहरण मला झालेलं टेन्शन मुळे असंच, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही कधीच. बरं, पण तुला- येतं टेन्शन. तुला काही उरकायचं लवकर. हा हा? आणि काय करायचं माहितीये का? काय करायचं माहितीये काय ताईकडे मी डायरेक्ट सोपवणार आहे आता. काय छकुलीला आणि कार्तिकीला तो घेऊन यायचं. वा वा वा. उद्या संध्याकाळी जाऊ. मुंबईला जाऊन हा. मी घेऊन यायचं. हा. तुला सांगितलंय दाजींनी ही हा. तुझ्याकडे सोपवलं मी सगळं. माझ्याकडं ना. हे मग घेतलं सगळं तू बघ. मी कुठलं? घेतलं. तिथलं वय. हा मी जाते. मग तुला सोडवा यायचं म्हणलं. हा तुला सोडवायला मला सोडवायला येऊन बघायचं घेतलं कार्तिकी छकुली काय नाही ती आता ह्या डावाळ्याला. डवाळ्याला. बरं का अगं काय करते काय जाऊ दे, फिरून दे पोरी. आज त्या 14 वर्षात तुला सांगतो आज मुंबईला गेली नाही घेऊन येतो. आज अजून तिकडे कुठे मुंबईला गेली कोमल तर गेलीच नाही अजून. ती बोलू बोलू कटाळली ती. हा. तर बघू आता नियोजन तुला सांग त्याला आणायला आम्हीच जाईल बघू. हा. कस काय येत आली मावले बघ मावले बघ. लय भारी झोपला या. चला असू द्या काय नाही. दुपारी केशवचं दुखत होतं जरा, त्याच्यामुळे दवाखान्यात गेलता. दुपारी उशीर बोलत होतो फोनवरती सांगितलं, आणि त्याला बरोबर मी सांगितलं होतं थोडं जर टेन्शन आलं ना असं की एकदम उलट असं तडपल्यावर होतं, श्वास घेता येत नाही, आणि लय कसंच होतं असं वाटतं आता अटॅक येतोय का डायरेक्ट वर जातोय काय माहिती. अगं ताई मी दाढी करायला बसलो होतो. हा दाढीसाठी त्या माणसाने करून दिलं ना. अशी केली त्याने. म्हणलं बस मग सगळं हाय असं मिशा पिठा पडलेलं नाही काय नाही. तसंच उठून मी घरी आणून निवांत नाही माहिती आहे मला. तो म्हणले जरा हा डोकं पिकं सगळं दाबलं तेव्हा तुला सांग थोडं शांत झालं. त्याच्यामुळे तुला सांगितलं जास्त टेन्शन घ्यायचं नाही, कुठल्या गोष्टीचं लोड घ्यायचा नाही. चला लेकरं इकडे लागली फिरायला, मी जाऊन बसते बाहेर ह्यांच्यापाशी. या बाहेर ये चल. बावड्या आला का नाही? बावड्या नाही आला अजून. चना कुठे गेला काय का? कसला भारी दिसतोय. बाय बाय.